गौरवशाली इतिहासाची, आपली परंपरा आदर्शाची, अभिमानानं अखंड ठेवू ही खांद्यावर पताका जनसेवेची. राजमाता अहिल्यादेवी होळकर हे नाव केवळ मराठ्यांच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय. अहिल्याबाई होळकरांनी 100 पेक्षा अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, ज्यामध्ये बद्रीनाथ, द्वारका, ओंकारेश्वर या मंदिरांपासून ते पुरी, गया, रामेश्वर या आणि अशा अनेक तीर्थस्थानांवर अहिल्याबाईंचे योगदान नक्कीच आहे. धनगर समाजातील काही युवकांनी सन 1991 साली एकत्र येऊन धनगर समाज सेवा या संघटनेची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केली. त्या काळी संस्थापक कार्यकारिणी अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, उपाध्यक्ष अभिमन्यू गाडेकर, सुरेश कलगुंडे, सरचिटणीस मोहन पाटील, सहसरचिटणीस शंकर बुधे गुरुजी, मारुती भालेकर, खजिनदार दत्तात्रय घुले, सदस्य ॲडव्होकेट RV शर्माळे, शंकरराव नरुटे, प्रकाश पाटील, सुखदेव चोरमले, नानासाहेब देवकाते, दयाराम देवकाते, देविदास फसके, मच्छिंद्र वाघमारे, रावसाहेब माने, शिवाजी वणगर आणि यांच्या समवेत असंख्य युवकांनी यात पुढाकार घेतला. त्या काळी सांगवी परिसर तेवढा प्रगत नव्हता. ग्रामीण भागातून सांगवी परिसरात स्थलांतरित झालेल्या समाज बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक समस्या होत्या. अशा समस्यांना सामोरं जाण्यासाठी, निरसन करण्यासाठी समाज म्हणून आपण संघटित व्हायला हवं, अशी भावना मनात ठेवून पुढे जाऊन अहिल्यादेवी सेवा संघ म्हणून नावारूपास आला. गेल्या 3 दशकांपासून या संस्थेनं अगदी निष्ठेनं आणि श्रद्धेनं समाज हिताची अनेक कामं केली आहेत. अर्थातच ती अजूनही सक्षमपणे सुरू आहे. आज अहिल्यादेवी सेवा संघ मागील 3 दशकांपासून पुण्याच्या सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव या परिसरामध्ये धनगर समाज बांधवांना एकत्र करून समाज हिताचे काम करतायत. दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं आयोजन केलं जातं. गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, औद्योगिक, आरोग्य, कायदा अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात आणि विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांचं कौतुक करतात. या उद्याच्या उज्ज्वल भविष्याची ही रत्ने, त्यांचा सत्कार आणि कौतुक सोहळा म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासाला द्विगुणित करणारा काळ ठरतो. यातील अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर तसेच विविध क्षेत्रात मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. मकर संक्रांतीला समाजातील महिला एकत्र येऊन तिळगुळाचे वाटप करून सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा होतो. संघटनेतर्फे महिलांना आवश्यक वस्तूचं वाण दिलं जातं. या निमित्तानं महिलांना देखील या कार्यात सहभागी करून त्यांना समाजात योग्य स्थान दिलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक उद्घाटन 14 मे 1997 रोजी झालं. यात अध्यक्षपदाची धुरा उषामाई ढोरे यांच्यावर सुपूर्त करण्यात आली. त्यांच्यासमवेत भालचंद्र मेटी, संभाजी कोळेकर, सुरेश कलगुंडे, नानासाहेब देवकाते, विजयकुमार हरनोळ, व्यंकटराव कोरडे, महादेव कवितके, मारुतराव वाघमोडे, ॲडव्होकेट शर्माळे, अशोक पाटील तसेच अनेक सदस्यांची निवड करण्यात आली. 1996 साली अहिल्यादेवी सेवा संघाची कार्यकारिणी खालीलप्रमाणे होती. अध्यक्ष डॉक्टर SG पाटील, उपाध्यक्ष विनायक पिंगळे, सरचिटणीस माणिकराव देवकाते, चिटणीस BN वाघमोडे, चिटणीस दादासाहेब देवकाते, खजिनदार अभिमन्यू गाडेकर, सदस्य डॉक्टर TR पाटील, सदस्य सूर्यकांत गोफणे, मारुती काळे, मारुती भालेकर, शंकर नरुटे, मोहन सलगर, कल्याण बोकडे, SB टेकाडे, ॲडव्होकेट RV शर्माळे, उपाध्यक्ष दत्तात्रय घुले,
सदस्य DM कोळेकर, शिवाजीराव मदने आणि सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते। या पुतळ्याच्या बांधकामात लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आणि उषामाई ढोरे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। याचं उद्घाटन शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडलं। कालांतराने संघटनेच्या पुढाकारानं या स्मारकाचा जीर्णोद्धार पार पडला। स्मारकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं जीवनपट मॉडेलच्या माध्यमातून उभा करण्यात आलाय। 2010 सालापासून संघटनेच्या वतीने अभिमन्यू गाडेकर यांच्या संकल्पनेतून दर रविवारी धनगर समाज बांधव एकत्र जमतात। स्मारक स्वच्छता मोहीम राबवण्यात येते, तसेच स्मारकाचं पूजनही केलं जातं। सालाबादप्रमाणे दरवर्षी संघटनेतर्फे 31 मे या दिवशी अहिल्यादेवी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचाही मोठा सहभाग असतो। अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानं संघटनेच्या जुन्या ज्येष्ठ नागरिकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडला। धनगर समाजाचं प्रतीक असणारी घोंगडी आणि तुळस देऊन त्यांना या प्रसंगी गौरवण्यात आलं। या प्रसंगी संघटनेचे सर्व जुने जाणते सभासद आणि सहकारी उपस्थित होते। दरवर्षी दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी स्मारकामध्ये सुंदर रांगोळी काढली जाते, विद्युत रोषणाई केली जाते, फटाके फोडून अतिशय आनंदानं दीपोत्सव साजरा केला जातो। अहिल्यादेवी सेवा संघानं आपल्या समाज बांधवांसाठी दरवर्षी दिनदर्शिका तसेच आपल्या कार्याची आणि हिशोबाची इत्तंभूत सखोल माहिती देण्यासाठी अहवालाचंही दरवर्षी प्रकाशन केलं जातं आणि हा अहवाल सर्व बांधवांच्या घरोघरी पोहोचवला जातो। जेव्हा जगावर कोविड महामारीचं संकट आलं तेव्हा प्रत्येक जण जीवन मरण्याच्या शर्यतीत झुंजत होता। अशा वेळी संघटनेनं सामाजिक बांधिलकी जोपासत आणि आरोग्य कर्मचारी तसेच महापालिकेचे कर्मचारी अशांना मास्क, सॅनिटायझर याचं वाटप करण्यात आलं। परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। आरोग्य शिबिराचा अनेक लोकांना फायदा झाला। समाज बांधवांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली। परिणामी समाज बांधवांना हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, क्वारंटाईन बेड हे उपलब्ध होण्यास मदत झाली। अहिल्यादेवी सेवा संघाच्या माध्यमातून पुढाकारानं आरक्षणासंदर्भात मोर्चा आणि आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला गेला। ते निवेदन लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना देण्यात आलं। यात असंख्य समाज बांधव सहभागी झाले आणि चळवळीला एक नवी प्रेरणा मिळाली। समाजाच्या हितासाठी संघ कायमच अग्रणीय राहिला। बारामती, दुधाणे लॉन्स पुणे तसेच पिंपरी येथील आंबेडकर चौक, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अनेक सभांमध्ये संघानं आपला सहभाग नोंदवला। अगदी काल परवाच आरक्षण मिळावं यासाठी चौंडी येथे एका धनगर बांधवानं उपोषणाचा पवित्रा घेतला। अशा काळात त्यांचे हात बळकट करणे हे आपलं आद्य कर्तव्य मानत संघाच्या माध्यमातून या उपोषणाला पाठिंबा दर्शवताना मोर्चा आणि आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला गेला। त्या काळात संघटनेच्या कार्याची इत्तंभूत माहिती प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी निस्वार्थीपणे प्रमुख भूमिका बजावणारे कैलासवासी मारुती राबूजी काळे यांना देवाज्ञा झाली। परंतु या प्रसंगी त्यांची निश्चित आठवण येते आणि यासारखे असंख्य चेहरे जे काळाच्या पडद्याआड गेले। संघटना बांधणीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोलाचं योगदान आहे। आज अहिल्यादेवी संघ या संघटनेला सार्थ 33 वर्ष पूर्ण होत आहेत। एक पिढी आता कार्य सांभाळत आहे तर दुसरी पिढी हे कार्य आपल्या नजरेनं पाहत यात काम करण्यासाठी इच्छुक होत आहे। समाज बांधवांच्या सेवेचा हा वारसा असाच अखंड सुरू राहील यात तिळ मात्र शंका नाही। पहिल्या पिढीनं रुजवलेलं या बीजाचं आता हळूहळू वटवृक्ष आणि खंबीर सार्थ सावली देणारा एक आधारवड म्हणून
नजरेस दिसतो आहे. तिच्या बळाची अनेक उदाहरणं आपल्या इतिहासानं आपल्याला सांगितलीत, नवे नवे तर दाखवली आहेत. 33 वर्षांचा हा कार्यकाळ तुम्हा आम्हा सर्वांच्या एकीचं एक जिवंत उदाहरण आहे. येत्या काळात परिसरातील बांधवांसाठी सर्वांनी एकत्र येऊन समाज मंदिरासाठी जागा मिळवणे तर सभागृह उभारणे हे संघाचं उद्दिष्ट आहे. यासाठी आपणा सर्वांचं मोलाचं सहकार्य आम्ही इच्छितो. एकत्र राहूयात आणि एकीच्या बळानं कार्य सिद्धीस नेऊयात. धन्यवाद.